नमस्कार. महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज कुर्ला बार असोसिएशनची निवडणूक यशस्वीरित्या आनंदात, उत्साहात व शिस्तपूर्वक पार पडली. यावेळी शेकडो वकील मित्रांनी या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी विविध वकील मित्रांनी व उमेदवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याबाबतचा एक आढावा आमचे प्रतिनिधी अकबर अली व अमोल कांबळे यांनी घेतला. तर पाहूया काय म्हणाले वकील मित्र. मैं कुर्ला कोर्ट कुर्ला कोर्ट बार एसोसिएशन के इलेक्शन के लिए आई एक काजी एडवोकेट इलेक्शन में फाइट कर रहा हूँ। हमारा वेलफेयर ऑफ दी एडवोकेट्स के लिए काम करने का मेरा प्लान है। दूसरे नंबर एडवोकेट्स के साथ जो प्रॉब्लम्स होती है, हम लोग एमएम कोर्ट के लोग प्रैक्टिस करते हैं, उन प्रॉब्लम को हम बार काउंसिल तक पहुंचाने की बात करेंगे। और हमारी जो बार काउंसिल को जो ये उनसे रिक्वेस्ट करेंगे कि हम लोग एमएम कोर्ट के लोगों की जो प्रॉब्लम को सुना जाए और उनको क्या नाम है ध्यान में रख करके उनको सॉल्व किया जाए। ये हमारी पहला लक्ष्य है। दूसरा लक्ष्य मेरा ये है कि बार के एडवोकेट्स के हमारे एमएम कोर्ट के वकीलों के साथ जो एक सौतेला बर्ताव किया जाता है, जीतने के बाद बार काउंसिल के लोग जीत के चले जाते हैं, हम लोग की कोई बात सुनते नहीं है, उसके बारे में भी हमें वहाँ तक हाई कमान तक जाना है। बदलाव प्रकृति का नियम है। हर वक्त कोई एक चीज़ बहुत दिन तक नहीं चल सकती है। यहाँ पे मैं 2008 से प्रैक्टिस कर रही हूँ। तब वो टाइम पे यहाँ पे 2-4 लेडीज़ ही थी। अभी आप सोचेंगे कि 15-18 सालों में इतना क्या बदलाव हुआ, तो यहाँ पे कम से कम 250 लेडीज़ है, परमानेंट मेंबर है यहाँ की। तो लेडीज़ जैसे जेंट्स के लिए सारी सुविधा है, वैसे लेडीज़ के लिए भी सारी सुविधाएं हो, इसके लिए हम कमेटी पे आना चाहते हैं। मैं जॉइंट सेक्रेटरी के पोस्ट के लिए कॉन्टेस्ट कर रहा हूँ। आज इलेक्शन का बहुत ही अच्छा माहौल है। मैं ज़्यादा से ज़्यादा वकील बंधु और भगिनी को यही अपील करूँगा कि आइए और वोट कीजिए, वोट फॉर बेटर वर्क, और आपका हक बजाइए। सर, आप क्या कहना चाहेंगे? मैं आरिफ कलीम उस्मानी कमेटी मेंबर के लिए खड़ा हूँ, जनरल कैटेगरी। और यही यहाँ का माहौल बहुत अच्छा वातावरण चल रहा है। और ऐसा उम्मीद करता हूँ कि दो 5 बजे तक के कम से कम 60% वोटिंग हो ही तर या जाएगी। ठिकाणी आज कुर्ला बारची जी निवडणूक आहे आणि मी प्रमोद भोसले प्रेसिडेंट कॅन्डिडेट आहे. सर, मला माझ्या कोर्टामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की इथं टँकर पाणी आहे. ते 24 तास माझ्या कोर्टाला पाणी कसं येईल त्यासाठी मी BMCकडे सर्वप्रथम पाठपुरावा करणार आहे. सेपरेट लाईन माझ्या कोर्टासाठी व्हावी आणि माझ्या वकील बंधू भगिनींना पाणी 24 तास कसं इथं अवेलेबल बनेल यासाठी माझा प्रयत्न राहील. नवीन जे ज्युनियर लोक आहेत ती मी बार काउन्सिलला माझ्या या संघटनेतर्फे पाठपुरावा करेन की त्यांच्यासाठी मिनिमम एक 5,000 तरी स्टायपंड मिळावा यासाठी मागणी राहील माझी माझ्या बार नेतृत्व करणारे खूप सारे आहेत, पण त्या नेतृत्वाला योग्य असं न्याय देण्याचं जे पाहिजे आहे ते सध्याच्या घडीला इथे दिसून येत नाही. म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही काम सुद्धा करू आणि कोर्टाचे जे बारचे किंवा संघटनेचे जे कामं आहेत ते सुद्धा करून आम्ही जी कोर्टाला किंवा या संघटनेला मजबूतीकरण आणि पारदर्शकता कशी आणता येईल याच्यासाठी आम्ही पूर्णपणे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की पूर्णपणे आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. फक्त इथे कोर्टामध्ये दाखवत नाही, त्या गोष्टी दिसण्यात आल्या नाही आहे. दुसरी गोष्ट, कोर्ट ही आपली कर्मभूमी नसून तो आपला परिवार आहे आणि त्या परिवाराचा प्रत्येक घटक हा महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या परिवाराच्या कौटुंबिक भावनेतून सध्याच्या निवडणुकीमध्ये उभा आहे, कारण की वकिलांच्या समस्या आहेत. जोपर्यंत ते आपले परिवाराचा भाग नाही किंवा घटक नाही आहे तोपर्यंत असा विचार न केल्यामुळे लोक तिकडे दुर्लक्ष करतात. 2024ला जे बार काउन्सिलचं व्हेरिफिकेशन झालं, आमची अगोदर वोटर संख्या होती, मतदारसंख्या होती 300-350. माझ्यावेळी मी ज्यावेळी प्रेसिडेंट झालो त्यावेळी 300-350. परंतु माझ्या काळात व्हेरिफिकेशनचं जे फॉर्म आले त्याच्यामुळं आम्हाला एवढे मेंबर मिळाले. इथं जवळजवळ लिस्ट गेली 750पर्यंत. तर 750 नंतर जी व्हेरिफिकेशन ज्यांना बनले ते जवळजवळ 650 वोटर आहेत. त्यामुळं प्रत्येकजण उत्साहानं आला आहे आपापल्या कॅन्डिडेटला मत देण्यासाठी. आणि मतदार समजदार आहेत की ते योग्य ते उमेदवाराला निवडून देतील आणि प्रत्येकाला त्यांना काम करण्याचा चान्स देतील. आणि आता येणारी कमिटी ही चांगलीच येणार आहे आणि इथून पुढं ते आमचे राहिलेली जी कामं आहेत 2024-25ची काय राहिलेली कामं आहेत ही या कमिटीकडून अपेक्षा आहे आणि ती उत्तम रीतीने ते पार पाडतील आणि चांगले कॅन्डिडेट भरघोस मतानं निवडून येतील. बाकीचे जे खिचडी
हे काय खिचडी काय निवडून येणार नाही. माझेच कलिक उभा राहिले ते पण मी न उभा राहिलो याचं मला काही हे नाही आहे. उलट मी एन्जॉय करतोय. मागच्या निवडणुकीपेक्षा हे निवडणूक खेळीमेळीची होते. तो इस बार हमें ऐसा लग रहा है कि 2 सेपरेट बूथ रखना चाहिए था, तो हम चाहेंगे कि अगली बार ये जो ये है कमी है उसको हम पूरा करेंगे. खरंच मला आज निवडणूक लढताना फार आनंद होतोय, कारण की मी जे केलेले कामं आहेत त्या कामांची आज मला पोचपावती मिळते. जे प्रत्यक्षात लोक मला भेटतात, सांगतात, त्याबद्दल खरंच मला त्याचं एक माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप काही पडते. प्रॉब्लेम्स फेस होतात ते आपणही स्वतः अनुभवलेला असतो आणि त्याच हिशोबाने मी काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन त्यांच्या हितासाठी. कसं होतं की बऱ्याचदा बऱ्याच कोर्टाचा अरेरावीपणा चालतो, ज्युनियर वकिलांना त्रास देणं, काही गोष्टी याच्यापूर्वी आम्ही बऱ्याच तक्रारी अर्ज केलेले आहेत. माझं असं मत होतं नोटाचं ऑप्शन असतं ना तर ते बरं झालं असतं, कारण की किती लोक नाराज आहेत हे सुद्धा कळलं. सिनियर्सला सपोर्ट करायला पाहिजे. सिनियर्सनी मेन पॉईंट हेच आहे. ॲज अ ज्युनियर व्हॉट आय एम फेसिंग द प्रॉब्लेम्स, ते माझे सोल्युशन्स मला पाहिजे. त्यासाठी मी हक्काने वोट करते आणि आय होप फॉर दॅट की सोल्यूशन्स आर बीन सॉल्व. पानी जो है अभी भी टैंकर से आता है, तो मैंने 4 बोरिंग का पास करवाया है, तो 4 बोरिंग का काम भी बहुत जल्द शुरू होगा, जिसे मैं जीत के आता हूँ. और उसके अलावा लाइब्रेरी का बहुत प्रॉब्लम है. लाइब्रेरी नहीं है, टाइपिस्ट नहीं है, और बहुत सारे छोटे छोटे मुद्दे हैं. और जो काम है कारकुन जो है इधर उधर कर देते हैं, जूनियर के काम, जूनियर को काम नहीं मिलता है. ऐसे बहुत सारे. और कैंटीन का सबसे बड़ा मुद्दा है. कैंटीन का जो रेंट है बहुत ज़्यादा हाई है. व्हाईस प्रेसिडेंट असो, सेक्रेटरी असो, आणि जे काय त्यांची अनामत रक्कम आहे ती अनामत रक्कम कुणालाही वापस मिळणार नाही. मग तो विनिंग कॅन्डिडेट असो किंवा फेल्युअर असो, ती सगळी रक्कम जी जमा होईल तर साधारणतः आता 1,00,000-1,15,00,000 रुपये जमा झाले, ते सगळे वकिलांना पार्टीमध्ये खर्च केले जातील. हा माझा निर्णय होता आणि हे चांगल्या प्रकारे सकाळपासून हे मतदान होत आहे आणि चांगला उत्साह आहे. असंच इलेक्शन इथून पुढे व्हावं आणि उभ्या राहिलेल्या सर्व उमेदवारांना आमच्या अपेक्षा असतील, जे येतील ते आमचेच आणि जे हरतील ते बी आमचेच. आमचं एक कुटुंब आहे, कुर्ला कोर्ट हे कुटुंब आहे. तर माझं काम एवढंच राहील की कमिटीला निदर्शनास आणून देणं, काही काही चुका घडतायत किंवा कुठं काय करणं गरजेचं आहे किंवा कुठल्या वकिलांच्यावरती काय अन्याय होतोय हे मी दाखवून द्यायचं काम मी माझ्या पद्धतीने करेन. वकिलांची प्रतिनिधी जे करणार आहे म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून उभी राहणार आहे, त्यांच्या काही समस्या आहेत ते मी माझ्या कमिटी म्हणजे सेक्रेटरी, प्रेसिडेंट यांच्या समोर मांडणार आणि त्यांच्याकडून ते काम करून घेणार. की कुर्ला कोर्टाची त्याचप्रमाणे JMFC कोर्टाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्न घेऊन मी आज बार काउन्सिलला जाणार आहे आणि बार काउन्सिलला तुमचा आवाज मी तिकडे जाऊन सांगणार आहे की आपल्या कोर्टामध्ये आमच्या ॲडव्होकेटला जे प्रश्न भेडसावतात, आम्ही जे स्ट्रगल करतोय, आम्हाला ज्या गोष्टीच्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी आमचे जे मायबाप बार काउन्सिल आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनी आमचे प्रश्न सॉल्व्ह करावे. पूर्वीची जी कमिटी होती ते चांगल्या प्रकारे काम करतच होती, परंतु काही वकिलांचं असं म्हणणं आहे की ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी बेटर करू शकतो. त्या अनुषंगाने काहीतरी परिवर्तन व्हावं म्हणून काही नवीन कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. पूर्वीच्या मागच्या वर्षी जर आपण बघितलं म्हणजे 2 वर्षापूर्वी तर या असोसिएशनचे 350च्या पर्यंत सदस्य होते, परंतु आता जवळजवळ 700च्या वरती ती संख्या गेलेली आहे आणि खूपच जमेची बाजू आहे आपल्या असोसिएशनसाठी. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की कमिटी कुठलीही येऊ, परंतु त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं. जसं की स्वच्छतेचा प्रश्न आहे, कॅन्टीनचा प्रश्न आहे, नवीन जे वकील येतात ज्युनियर वकील त्यांच्यासाठी टायपंडसाठी काय तर व्यवस्था करावी, असे त्यांनी कामं करावं अशी माझी इच्छा आहे. बार धन्यवाद. असोसिएशनच्या माध्यमातून जे नवीन वकील असतात किंवा जुने जरी वकील असतील, महिला भगिनी असतील, त्यांचा उद्धार कसा होईल किंवा यांना सोयीसुविधा कशा पुरवता येतील या दृष्टीने ह्यावेळेस जे उभे असलेले उमेदवार आहेत त्यांची जी तळमळ आहे ती फार जवळून पाहतो आहे. मी सकाळीच इथे आलेलो आहे आणि सकाळपासून इथला सर्व जायजा घेत आहे. वकील बंधू सर्व हिरिरीने भाग घेत आहेत. मला असं वाटतं येणारे जे कोणती कमिटी असेल ती फार चांगलं आणि उत्कृष्ट काम करेल असं मला तरी दिसून येत आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी ह्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देऊ इच्छितो.